नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे। समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा। एरवी स्वकर्माची निवन्नी काम्य निषिद्धाची इंधनी। रजतम किर दोन्ही जाळिली आधी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। स्वकर्माचं चांगल्या प्रकारे अनुष्ठान करून स्वकर्माची फुलं सर्वात्मक ईश्वराच्या चरणी समर्पित केल्यानंतर ईश्वर किंवा भगवान परमात्मा त्या साधकाला वैराग्य सिद्धी नावाचा प्रसाद प्रदान करतात। जे वैराग्याची भूमिका प्राप्त झाली असता तो जगातल्या कोणत्याही विषयामध्ये आसक्त होत नाही। आपल्या अंतःकरणाला जिंकून घेणारा, इहलोकातल्या किंवा पारलौकिक भोगाविषयी ज्याच्या मनातली तृष्णा नाहीशी झालेली आहे असा साधक सर्व कर्मसन्यासाच्या द्वारे अज्ञानाचा त्याग करून अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती ज्ञानाच्या द्वारे नैष्कर्म्य सिद्धीला जी सर्वात श्रेष्ठ आहे त्या अवस्थेला प्राप्त करून घेतो। आणि मग जो प्रकार आहे भगवान म्हणतात त्याच्या क्रममुक्तीचा प्रकार माझ्याकडून संक्षेपतः तू श्रवण कर। ही जी ज्ञानाची पराकाष्ठा आहे सा काष्ठा सा परागती ज्याच्या पलीकडे आता काही साधकाला प्राप्तव्य राहत नाही। ज्याप्रमाणे देवळाच्या असणाऱ्या बांधकामावर कळस लागला की त्याचं काम संपून जातं। गंगेला समुद्राचा प्रवेश मिळाला की तिचा प्रवाह थांबून जातो। किंवा सोन्याचं शुद्धीकरण करत असताना 16वा कस लागला की त्याच्या पलीकडे आता शुद्ध करण्याचं काम राहत नाही। तसं परमार्थातल्या ज्या भूमिकेचे पलीकडे काहीच प्राप्तव्य राहत नाही त्याला परमसिद्धी असं म्हणतात। पण मग ही प्राप्त कुणाला होते? जो कोणी भाग्यनिधी असेल त्याला। परमार्थातलं भाग्य वेगळं आहे आणि व्यवहारातलं भाग्य मात्र वेगळं आहे। व्यवहारातल्या भाग्याकरता सदैव आणि पायाळा वरी दिव्यांचन होई डोळा। मग देखी जैसी अवलेळा पाताळ धने। त्याला जमिनीतलं धन दिसू शकतं ते व्यवहारातलं भाग्य आहे। पण परमार्थातलं भाग्य म्हणजे ज्याला जगातला परमात्मा अनुभवाला येतो। हरीची या दासा हरी दाही दिशा किंवा या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती हे परमार्थातलं भाग्य आहे। आणि हे भाग्य श्री गुरूंची कृपा ज्या काळामध्ये प्राप्त होते त्याच काळामध्ये हे उदयाला येतं असा या भाग्याचा विचार आहे। आता श्रीगुरूंच्या मुखारविंदातून तत्वमसी महावाक्याचं श्रवण प्राप्त झालं की त्याच्या जीवनातल्या द्वैताचा नाश होऊन जातो। ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती झोपी गेलेला असेल आणि जर जागृतीला आला तर त्याची निद्राही संपते आणि त्याला पडत असणारं वाईट स्वप्नही संपतं। जर कदाचित स्वप्न फक्त संपलं आणि निद्रा तशीच राहिली तर त्याला दुसरं स्वप्न पडू शकतं, त्यातही तो घाबरू शकतो। पण जर स्वप्नाची आत्यंतिक निवृत्ती व्हायची असेल तर निद्राच गेली पाहिजे। निद्रा ही कारण आहे, स्वप्न हे कार्य आहे। कार्याची जर कारणात निवृत्ती झाली तर त्याला लयरूप निवृत्ती असं म्हणतात। आणि कार्याची कारणासही जर निवृत्ती झाली तर त्याला आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात। निद्रा आणि स्वप्न दोन्ही पण गेले तर याला कार्यासहित कारणाची निवृत्ती असं म्हणतात। तसं आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि त्या अज्ञानाचं कार्य असणारा प्रपंच या सर्वांची निवृत्ती जर झाली तर ते दृढ अपरोक्ष ज्ञानच असावं लागतं। ज्या कोण्या भाग्यवान पुरुषाला दैवयोगाने गुरूंचं वाक्य श्रवण केल्याबरोबरच द्वैताचा पूर्णपणे बाध होऊन अंतःकरणाची असणारी वृत्ती आपल्या स्वरूपामध्ये लयाला जाते। वृत्तीला काम राहत नाही। वृत्ती इतकी प्रामाणिक आहे
जेव्हा उत्तम भाग्य आपलं असेल तेव्हा अहम ब्रह्म अशा प्रकारची आपली वृत्ती होते आणि त्या वृत्तीचं अज्ञान नावाचं नाश करण्याचं काम संपलं की ती स्वतः राहत नाही बघा, निवृत्त होऊन जाते. इतकी ती वृत्ती प्रामाणिक आहे. वृत्ती हे निवृत्ती झाली, जन न दिसे तेथे, मग द्वैत राहत नाही. याकरता प्रकार मात्र असा घडावा लागतो की साधकाचं असणारं कर्ण म्हणजे कान आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू असणारे सद्गुरू त्यांचं असणारं वचन यांची भेट झाल्याबरोबरच असा कोणीतरी विरळा अधिकारी असतो की जो मी देह आहे या भ्रमाचा परित्याग करून मी ब्रह्मच आहे अशा प्रकारे जागा होतो. त्याला मात्र मग कर्म करण्याचं प्रयोजन राहत नाही. ज्याप्रमाणे आकाशाला व्यापक असल्यामुळे या जागेतून दुसऱ्या जागेमध्ये जाण्याचा प्रवास करावा लागत नाही, तसं व्यापक असणारं ब्रह्मरूपता प्राप्त झाली की त्याच्या त्या व्यापकामध्ये कर्म सिद्ध होत नाही आणि म्हणून त्याला कर्म करण्याची गरज नाही. परंतु हा प्रकार सर्वांचाच होतो असं मात्र नाही. शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थ्याचे 3-4 प्रकार होतातच. कोणताही वर्ग असू द्या, त्या वर्गामध्ये काही विद्यार्थी पहिल्या बाकावर बसतात, काही मध्ये बसतात आणि काही सगळ्यात मागं बसतात. मागे बसणारे जे असतात ना ते अभ्यासात जरी कमी असेल तर बाकीच्या कार्यक्रमातले हुशार असतात. सहल काढायची असेल तर सगळ्यात पुढं मागचे असतात. वर्गणी काढायची असेल तर सगळ्यात मागं ते असतात. शाळेमध्ये एखादा कार्यक्रम जर असेल तर सक्रिय सहभाग त्यांचा जास्त असतो, भले त्या अभ्यासात कमी असेल. शाळेमध्ये सुद्धा एखाद्या वर्गामध्ये जर विद्यार्थ्याचे 3 प्रकार घडतात, परमार्थामध्ये का होणार नाही? परमार्थामध्ये सुद्धा उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी असे 3 प्रकार घडतात. उत्तम अधिकारी विचारसागरातल्या 4थ्या तरंगाचा अधिकारी, मध्यम अधिकारी 5व्या तरंगाचा अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी 6ष्टम किंवा 6व्या तरंगाचा अधिकारी. आता परमार्थातला कनिष्ठ अधिकारी म्हणजे फारच मागासलेला याचा त्याचा अर्थ नाही. त्याची बुद्धी खूप सूक्ष्म असते, पण त्याला शंका जास्त येतात आणि मग त्या शंकेचं निराकरण होण्यासाठी तो जास्त प्रश्न विचारत राहतो. काही माणसं शंका निरसन व्हावे याकरता प्रश्न विचारतात आणि काही जण वक्त्यावर वजन पाडावं आपलं म्हणूनही कधी कधी शंका विचारतात. म्हणजे आम्हाला या विषयातलं बुवा एवढं कळालं आहे, आमचं बरोबर आहे की नाही, विनाकारण काय मी श्रवण करतो का, असाही भाव असू शकतो. शंका विचारावी, प्रश्न विचारावा, पण त्यामध्ये छल कपट नसावा. नाहीतर मग गुरुजी किती शिकलेले आहेत, यांना काही समजतं की नाही बघू थोडंसं, असा विचार करून शंका केली तर छल कपटाने मिळत काहीच नाही. इथे एक शब्द पुढे येणार आहे बघा, खूपच गोड शब्द आहे. उत्तम अधिकारी ज्ञानोबा म्हणतात ना, साधू बोध झाला तो नुरोन या ठेला, ठाईची मुराला अनुभव कापुराची वाती, उजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसी. कापराला फक्त दिव्याचा स्पर्श झाला की लगेच अग्नी प्रकट होतो, तसं उत्तम अधिकाऱ्याला श्रीगुरूंनी उपदेश केल्याबरोबर तो मी देह नाही अशा प्रकारचा भाव प्राप्त त्याला होतो. ज्याप्रमाणे एखादा पोपट नळीवर बसावा तर तो अडकतो आणि जर तो हुशार असेल तर बंधनाला प्राप्त झालेल्या नळीवरून उठतो आणि झाडाच्या फांदीवर जाऊन बसतो. नळकेवरून उठेला जैसा शुक शाखे बैसला, तसा उत्तम अधिकारी मी देह आहे या बंधनाच्या नळीवरून उठतो आणि मी ब्रह्म आहे अशा उत्तम वृक्षावर जाऊन बसतो. तैसा मूळ अहंते ठाकीला, तो मी म्हणून हा उत्तम अधिकाऱ्याचा प्रकार आहे. पण हे सगळ्यांनाच होईल असं काही नाही. मग काही मध्यम अधिकारी असतात, काही कनिष्ठ अधिकारी असतात. उत्तम अधिकाऱ्याला जी सामुग्री आहे तीच सामुग्री मध्यम किंवा मंद अधिकाऱ्याची सुद्धा आहे. फक्त एवढंच आहे की उत्तम अधिकाऱ्याला वेळ लागत नाही. ब्रह्मबोध किंवा साक्षात्कार प्राप्त व्हायला ज्याला अजिबात वेळ लागत नाही तो उत्तम अधिकारी. ज्याच्या जीवनामध्ये काही प्रतीक्षा करावी लागते, काही काळ जातो प्राप्तीच्या अगोदर, तो मंद अधिकारी आहे. त्याचा काय प्रकार,
बहुतेक हा प्रकार सगळ्यांचाच आहे. ज्याप्रमाणे मनुष्यानां सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्वतः. इथपासून पुढे येणाऱ्या ज्या ओव्या ना, या ओव्या आपल्या जीवनामध्ये पाहायच्या. जर या ओव्यामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये तफावत असेल तर ओवीनुसार आपलं जीवन व्यवस्थित आलं पाहिजे असा प्रकार आपण करायचा. नाहीतर आपलं जीवन आणि ओवीचा संबंध बसत नसेल तर ओव्या गाळायच्या नाही, ओव्या काढायच्या सुद्धा नाही. जसे भिंत बांधल्यानंतर तो कामगार असतो की नाही, ओळंबा लावतो बघा, प्रत्येक थराला तो पाहतो, प्रत्येक थराला की हा बरोबर आला की नाही. प्रत्येक थराला तुम्ही चांगलं बघा, सोडून पाहतो तो, रेषेत आली पाहिजे भिंत. तसं प्रत्येक ओवी म्हणजे आपल्याकरता ओळंबा आहे, लावून बघायचे. आपलं जीवन नाही ओळंब्यात आलं, सुधारणा करायची. हे सगळा प्रकार क्रममुक्ती ज्याला म्हणतात ना, तो प्रकार आता प्रारंभ झाला आहे. इथपासून पुढच्या ज्या ओव्या ना, त्या आपल्याकरता खूप, सगळ्याच ओव्या आवश्यक आहे, पण त्यातल्या त्यात ह्या फार जवळच्या आहे. त्याचा आपण यथामती यथाशक्ती विचार करणार आहोत. बहुतेक आता 92 क्रमांकाची ओवी आहे, 91 क्रमांकाची ओवी झालेली आहे. एरवी कर्माचे निवन्नी काम्य निषिद्धाच्या इंधनी रजतम किर दोन्ही जाळलेली आधी. काही ज्ञानेश्वरीमध्ये ओवीचे पाठभेद मागं पुढं आहे बरं. तर काना वचनाची भेटी सरिसाची पै किरटी वस्तू होणी उठी कवनी एकजो तयासी मग कर्म करणे हे बोली जेलचे कवने आकाशा येणे जाणे आहे काही मनोनी तयासे काही त्रिशुद्धी करणे नाही परी आयसे जरी हे काही नवे जया. पण असा जर हा प्रकार एखाद्या साधकाच्या जीवनामध्ये घडला नाही, म्हणजे कोणता, श्रीगुरूंनी त्याला उपदेश केला, त्याने तो श्रवणही केला, पण महावाक्याचा अर्थ अखंड अर्थ असणाऱ्या ब्रह्मस्वरूपात प्रगट झाला, हे त्याच्या जीवनात घडलं नाही. म्हणून ऐसे जरी हे काही नवे जया, फक्त एवढाच प्रकार झाला नाही, बाकीचे सगळे प्रकार त्याचे परिपूर्ण झाले. थोडक्यात सांगू का, तो सगळ्या परीक्षेत पास झाला आहे. फक्त एकच असणारी परीक्षा की वचन ऐकल्याबरोबर मी ब्रह्म होऊन जाग होणं, एवढाच फक्त प्रकार झाला नाही. पण तो प्रकार होणारच नाही का, होईल, पण त्याला थोडासा वेळ लागेल. मग अगोदरचा काय प्रकार त्याने पूर्ण केला, हे सगळ्या परमार्थातल्या परीक्षा आहे. टप्प्याटप्प्याच्या भूमिका आहे बघा. काय केलं त्याने, एरवी दुसऱ्या बाजूने विचार केला तर स्वकर्माचे निवन्नी काम्य निषिद्धाच्या इंधनी रजतम किर दोन्ही जाळलेली आधी. रूपक केला आहे, आपल्या जीवनातले काही दोष अगोदर जाळावे लागतात. आपण काल परवा विचार केला होता, जर तुम्ही शाळेमध्ये एखाद्या परीक्षेत पास झाला तर तुमची टक्केवारी काढताना बेस्ट ऑफ 5 विषय निवडले जातात आणि मग टक्केवारी काढतात. परमार्थात तसं नाही आहे, तंतोतंत सगळ्या विषयामध्ये पासच व्हावं लागतं. इथं उणीव चालत नाही, दोष पहिल्यांदा जाळावे लागतात. कोणते, अंतःकरणामध्ये चांचल्य असतं तो रजोगुण आहे, अंतःकरणामध्ये जाड्य असतं, प्रमाद किंवा आळस असतो तो तमोगुणाचा प्रकार आहे, तो सोडावा लागतो आणि सत्वगुणाचा अंगीकार करावा लागतो. कर्माच्या बाबतीमध्ये सुद्धा काम्य कर्म विशिष्ट फल देतं, ते जर केलं तर स्वर्ग मिळतो, ते सोडावं लागतं. निषिद्ध कर्म केलं तर पाप घडतं, नरकात जाण्याचा प्रकार आहे, तेही सोडून द्यावं लागतं. फक्त नित्य कर्म जे आपल्या वाट्याला आलेलं आहे ते प्रामाणिकपणाने करायचं आणि ईश्वरालाही पुन्हा अर्पण करायचं, तो प्रकार आहे. आता स्वकर्माचे निवन्नी, वन्नी म्हणजे अग्नी, स्वतःचं कर्म करणं हाच एक प्रकारचा अग्नी आहे, यज्ञ आहे बघा. अग्नी आहे म्हणजे यज्ञ आहे. आपण स्वतःच्या कर्माला सामान्य लेखू नये. स्वधर्म जो बापा तोचे नित्य यज्ञ जानपा, तो यज्ञ आहे. मग त्या यज्ञामध्ये आहुती कशाची द्यायची, स्वकर्म करत असताना काम्य निषिद्ध कर्माचं इंधन जाळायचं, म्हणजे ते कर्म करायचंच नाही, फक्त नित्य नैमित्य कर्म करायचं. आणि याद्वारे रजोगुण तमोगुण कीर म्हणजे निश्चयाने दोन्ही आधी जाळलेली, दोन्ही प्रकारचे दोष त्याने अगोदरच जाळलेले आहे. पहिली पायरी त्याची सिद्ध झाली. पुढे पुत्रवित्त परलोक ययाती हिंसा विलाक घरी होई पायिक हेही झाले.
मनुष्याला काही अपेक्षा असतात जीवनामध्ये. गृहस्थ असेल तर पुत्र संतती प्राप्त व्हावी ही अपेक्षा आहे. व्यावहारिक जीवन असेल तर वित्त मिळावं ही अपेक्षा आहे. आणि जर विषयी पुरुष असेल तर त्याला परलोक मिळावा ही अपेक्षा आहे. ज्ञानोबा म्हणतात यया तिहींचा अभिलाख. अभिलाख म्हणजे इच्छा. या 3 प्रकारची इच्छा घरी पायिक होय. ही इच्छा त्याच्या घरामध्ये नोकर चाकर झालेली आहे. म्हणजे तो इच्छेच्या अधीन नाही आहे, इच्छाच त्याच्या अधीन झालेली आहे. हेही झाले, हे सुद्धा काम त्याचं झालं आहे. म्हणजे काय, सगळे भोग त्याला अनुकूल आहे. त्याला इच्छा नाही, इच्छा केली, इच्छेप्रमाणे सगळं घडले. फक्त एवढंच आहे की त्याचं मन त्याच्यामध्ये आसक्त होत नाही. पुत्र वित्त कलत्र हे झाली आहे स्वतंत्र. माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे. असं काहीच नाही. साधक गृहस्थही असू शकतो. गृहस्थ जीवन हा प्रारब्धाचा भाग आहे, पण त्यामध्ये तो कमळाच्या पानाप्रमाणे लिप्त होत नाही. घरी त्याची अभिलाषा किंवा इच्छा चाकर झाली. म्हणजे काय, इच्छा त्याच्या मनाप्रमाणे वागते आहे, तो इच्छेच्या मनाप्रमाणे वागत नाही, असा त्याचा अर्थ. इंद्रिये सैरा पदार्थी रिगता विटाळली होती, ती प्रत्याहार तीर्थी नाहनिली किर. ही सगळी आत्मसाक्षात्काराची सामुग्रीवर स्वकर्माचा अनुष्ठान, त्यानंतर 3 पदार्थांची अभिलाषा ती आपल्या ताब्यात स्वाधीन झाली आहे. आता पुढे इंद्रिय त्याने कशी ताब्यात घेतली बघा. इंद्रियांचा विषय असा आहे की त्यांना फक्त विषय दिसला की त्या विषयाच्या प्राप्तीकरता इंद्रिय धाव घेतात. आणि इंद्रिय चांगल्या विषयातच रममान होतील असं काही नाही. इंद्रिये सैरा पदार्थी. सैरा म्हणजे यथेच्छ, हवे तसे. पदार्थी रिगता. पदार्थी म्हणजे विषय. ते काही पाहत नाही विहित विषय आहे का निषिद्ध विषय आहे. सहसा इंद्रियांना निषिद्ध विषय जास्त आवडतात. आणि मग इंद्रिय वाटेल त्या विषयामध्ये रिगता प्रवेश केल्यामुळे वेटाळली होती, इंद्रिय अशुद्ध झालेली होती. ज्ञानोबा म्हणतात आता त्यांना शुद्ध करायचं असेल तर त्या इंद्रियांना एका तीर्थामध्ये स्नान घातलं पाहिजे. आता इंद्रियांना कोणत्या तीर्थामध्ये स्नान घालायचं, ती प्रत्याहार तीर्थी नाहनिली किर. प्रत्याहार म्हणजे बाहेर जाणारे विषय पुन्हा मागे, इंद्रिय विषयाकडे जातात, पुन्हा त्यांना मागे खेचून आणायचं, त्याला प्रत्याहार असं म्हणतात. किंवा दुसरा अर्थ असा केला आहे, ब्रह्मस्वरूपाची आकारता कायम त्या इंद्रियांना द्यायचा, यालाच प्रत्याहार नावाचं तीर्थ असं म्हणतात. आणि त्या तीर्थामध्ये ही सगळी इंद्रिय नाहनिली, त्यांना स्नान घातलं म्हणजे शुद्ध केलं. थोडक्यामध्ये इंद्रियांनी जर निषिद्ध विषय भोगला तर इंद्रियांच्या ठिकाणी दोष प्राप्त होतात. आणि शास्त्रानुसार विहित सेवन केलं, विधीने सेवन विषय त्यागा ते समान. विधीने सेवन केला एखादा विषय, आता आहार सेवन केला आपण, जर निषिद्ध आहार घेतला तामसी किंवा राजसी तर पाप लागतो, दोष लागतो. पण तोच आहार सात्विक असेल तर रसनेंद्रियाचा विशेष आहे की नाही आहार. विधीने सेवन केलं तो तोच आहार मनुष्याला आहार शुद्ध सत्वशुद्धीही अंतकरणाची शुद्धी प्रदान करणारा होतो. निषिद्ध विषय सेवन केला की इंद्रिय मात्र विटाळतात, अशुद्ध होतात, कलंकित होतात. म्हणून त्यांना प्रत्याहार तीर्थामध्ये त्यांनी स्नान घातलं. म्हणजे काय, विषयापासून इंद्रियाला आवरलं आणि विषयांच्या वासनेपासून मनाला आवरलं. म्हणून याला दम आणि शम असं म्हणतात. इंद्रिय आवरत असेल विषयापासून तर दम आहे, आणि विषयांच्या वासनापासून मनाला आवरत असेल तर शम आहे. शमाला म्हणतात शांती आणि दम घडला की त्याला म्हणतात दांती. 2 शब्द आहे. म्हणून त्याने ती प्रत्याहार तीर्थामध्ये स्नान घातली. इथपर्यंत प्रकार झाला. आणि स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पुनी सकळ, घेऊनी केले आढळ वैराग्य पद. आणि स्वधर्म, स्वधर्म म्हणजेच काय, स्वतःच्या वाट्याला आलेलं कर्म. आता कर्म जर अनुष्ठानामध्ये आलं तर कर्माचा नियम आहे बघा, त्या कर्माला फळ मिळतं. आगा कर्मेचे उरावे तै ते सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका.
कर्माचं अनुष्ठान केलं की पुण्य पाप घडतं. पुण्य पाप हा कर्माचा संस्कार आहे, म्हणून त्याला धर्म किंवा अधर्म असं म्हणतात. कर्म कायम सोबत राहत नसतं. कर्म आपल्यासोबत नाही, पण कर्माचा संस्कार सोबत राहतो, त्याला धर्म म्हणतात. आपण बँकेमध्ये पैसे भरले तर पैसे कायम सोबत राहत नाही, पण ATM सोबत राहतं किंवा हल्लीच्या काळात पेटीएम सोबत राहतं. म्हणजे पैशाचा असणारा सूक्ष्म संस्कार त्या कार्डात आहे. तसं कर्म केलं की त्याचं पाप पुण्य जमा होतं, त्याला म्हणतात धर्म संस्कार. मग आता त्याचं फळही मिळतं. पुण्य असेल तर सुख नावाचं फळ, पाप असेल तर दुःख नावाचं फळ. आणि ते फळ भोगण्याकरता कोणत्या तरी एका देहात यावं लागतं. बरं, मनुष्यच देहामध्ये परत आपण येऊ असं काही सांगता येत नाही. हे कर्मानुसार घडत असतं. इथे भरत राजासारखे महात्मे वनामध्ये तपश्चर्या करण्याकरता गेले. त्या हरणाचं पालन पोषण केलं, साधना सुटली ना. हरणाचं भरण पोषण करता करताच मरण आलं आणि ते हरिण निघून गेलं. परिणाम काय झाला? अंतिम काळामध्ये भागवतामध्ये वर्णन असं केलं आहे, जे इंद्रादिकांना भोग मिळाले नाही ते भरतांना प्राप्त झाले. जे कोणीच पाहिले नाही, इतकं उत्तम राज्य चालवलं. आणि अंतिम काळामध्ये त्या हरणाचा ध्यास लागला, साधना सुटली. बघा, कधीकधी दयासुद्धा बंधनामध्ये बंधनात प्राप्त करून देऊ शकते. का? दया चांगली आहे, पण दयेचं रूपांतर ममतेत झालं नाही पाहिजे. इतकं सावध राहिलं पाहिजे. दया केली त्या हरणावर, पण दयेतून ममता निर्माण झाली. ज्या भरतांनी एका क्षणात राज्य त्याग केलं, त्यांना हरणाची ममता त्यागता नाही आली. आता इथं भरताची चूक नाही काढायची आपल्याला. भरतांच्या फक्त जीवनात एकच हरिण होतं. आपल्या जीवनात तर काय शेळ्या आणि मेंढ्या असतील काही सांगता येत नाही. किती असतील प्रकार आपला वेगळा आहे. बघा, किती ममतेचे विषय असतील. पण त्या कर्माचं फळ भोगण्याकरता जर त्यांना आगामी जन्म हरणाचं मिळाला असेल, पुढच्या जन्मामध्ये ते अज्ञानीप्रमाणे राहिले म्हणून जड भरत नाव पडलं. पण साधना नाही सुटली. हरणाचा जन्म मिळाला. सरोवरात जावं, स्नान करावं, तोंडामध्ये पाणी भरावं आणि भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करावा. याला म्हणतात परमार्थाची साधना. स्वकर्माचं फळ भोगावंच लागतं, पण त्याने ते फळ आपल्याकडे घेतलं नाही. बघा, स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पणी सकळ. सगळं स्वधर्माचं फळ ईश्वराला अर्पण केलं आणि तो झाला मोकळा. म्हणजे आता ते कर्म आपल्याला नाही, ईश्वराला अर्पण केलं की ईश्वर अग्निप्रमाणे आहे. ईश्वराला पापही लागत नाही, पुण्यही लागत नाही. ना दत्ते कशचित पापम न चैवम सुकृतम विभू. परमात्म्याला काही पाप पुण्य लागतच नाही. अग्नीला जर आपण चंदन टाकलं तर अग्नी सुगंधित होत नाही, आणि एरंड टाकलं तर किंवा कडुलिंब टाकलं तर अग्नी कडू होत नाही. जसं अग्नीला लाकडाचा स्पर्श परिणाम करत नाही, तसं ईश्वराला अग्निकुंडे बीजे घातली, ती अंकुरदशे जेवी मुकली, तेवी न फळतीची मज अर्पिली शुभाशुभे. देवाला अर्पण केलं तर पाप आणि पुण्य दोन्ही लागत नाही. पण यातला बारकाव आहे बरं. माणसं पाप मोकळ्या मनाने देवाला अर्पण करतात, तेवढ्या मोकळ्या मनाने पुण्य नाही अर्पण करत. पाप झालं का कृष्ण अर्पण, आणि पुण्य नाही करत. पुण्य मी केलं आणि पाप घडलं सहज, असं नाही. दोन्ही पण तसंच अर्पण केलं पाहिजे. ईश्वरी अर्पणी सकळ. आणि खरा साधक पाप करतच नाही. तो सावध असतो ना, पाप करेल कसा तो. म्हणून स्वधर्माचे फळं ईश्वरी अर्पणी सकळ. आणि ईश्वराकडून काय घेतलं? घेऊन केले आढळ वैराग्यपद. ईश्वराकडून वैराग्यपद घेतलं आणि ते आढळ केलं. आढळ म्हणजे दृढ केलं. ईश्वराच्याच प्रसादाने वैराग्य मिळतं, आणि ते वैराग्य इतकं आढळ आहे, आता अहिकेचे का स्वर्गेचे भोग पायिक झाली या इच्छेचे, परिभोगाविहीन रुचे मना माझी. सगळे भोग अनुकूल जरी झाले तर त्यामध्ये तो रममान होत नाही. असं आढळ वैराग्य त्याने संपादन केलं. बघा, वैराग्य आढळ आहे. इंद्रिय प्रत्याहारामुळे शुद्ध झाले आहे. अंतकरणातले रज आणि तमोगुण जाळले आहे. काम्य आणि निषिद्ध कर्म तो करत नाही. सगळ्या प्रकारची अभिलाषा त्याची चाकर झाली आहे. हे सगळं मिळालं म्हणजेच काय? ऐसी आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजरी, ते सामुग्री कीरपुरी मिळविली. आत्मसाक्षात्काराकरता जी सामुग्री लागते की नाही,
आत्मसाक्षात्काराच्या व्यवसायाकरता हे सगळं भांडवल आहे. ही सगळी सामुग्री आत्मसाक्षात्कारासाठी, म्हणजे आपलाच आपल्याला बोध व्हावा. आपल्याला आत्मसाक्षात्कार नाही आहे, आपल्याला आपला परिचय आहे पण विपरीत रूपाने आहे. म्हणजे मी देह आहे हा आपला विपरीत परिचय आहे, जो जन्माच्या अगोदर नव्हता, मृत्यूच्या पश्चात राहणार नाही. फक्त मधल्या काळातच आपल्या आधार कार्डावर ओळख आहे की मी अमुक अमुक व्यक्ती आहे. ती ओळख जन्माच्या अगोदर नव्हती, मृत्यूनंतर राहणार नाही. जे दोन काळात नसतं आणि एका काळात असतं ते खोटं असतं. मृगजळ सूर्योदयाच्या पूर्वी नाही, मृगजळ सूर्यास्तानंतर नाही, भर दुपारी 12 वाजता दिसतं तेव्हाही नाही, फक्त दिसतं प्रतीती मात्र. तशी ही आपली देहाची ओळख देहाच्या उत्पत्तीच्या पूर्वी नव्हती, देहाच्या नाशानंतर मध्यंतरी आहे, याचा अर्थ भ्रम आहे. आपला आपल्याला परिचय व्हावा खऱ्या रूपाने, तो आपला आत्मसाक्षात्कार. आणि त्याकरता लाभे ज्ञानाची उजरी, उजरी म्हणजे उत्कर्ष दशा, त्याला विकास म्हणतात. ज्ञानप्राप्तीची उत्कर्ष दशा आणि त्याच्याद्वारे आत्मसाक्षात्कार होतो, ते त्याला लाभे, त्याला ते प्राप्त झालं आहे. ते सामुग्री, अशा प्रकारची सगळी सामुग्री, साहित्य सामुग्री ज्ञानोबा म्हणतात पुरी मिळविली. त्याने पूर्ण आपल्या जीवनामध्ये संपादन केले, आणि ते सुद्धा कीर म्हणजे निश्चयाने. आत्मसाक्षात्काराकरता ज्ञानाची उत्कर्ष दशा असावी लागते की नाही, आणि ते सामुग्री त्याने संपूर्ण मिळविली. वैराग्याशिवाय आत्मज्ञान टिकत नाही, आणि आत्मज्ञानाशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही. ती सगळी सामुग्री त्याने मिळविली. आणि जेव्हा त्याचा हा जीवनातला क्षण आला ना, त्याच काळामध्ये ईश्वराच्या प्रसादाने त्याला सद्गुरूंची भेट झाली. आपण फक्त परमार्थातला आहे ना प्रवास प्रामाणिकपणाने करत राहावा. जीवनातले सगळे योग आपोआप येतात, फक्त आपण आपल्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. आपल्याला हे कळतसुद्धा नाही. बरोबर आपल्या जीवनामध्ये योग्य ग्रंथ येतो, आपल्या जीवनामध्ये योग्य पंथ येतो, आपल्या जीवनामध्ये योग्य असणारे संत येतात, आणि कालांतराने बरोबर योग्य काळ आला की भगवंतही येतो. सुखे येतो घरा नारायण. हे सगळं घडण्याकरता मनुष्याने प्रामाणिक फक्त चांगल्या प्रकारची कर्म आणि साधना करत राहावं, आणि कायम परीक्षण करावं आपलं स्वतःचं की माझ्यामध्ये काही छिद्र राहतं किंवा उणीव राहते. तर आपण प्रामाणिकपणाने, महाभारतामध्ये काल मी वाचन करत होतो, जो मनुष्य स्वतःवर विश्वास ठेवतो आणि स्वतःचं सहाय्य आपण स्वतः करावं असा निश्चय करतो ना, तेव्हा त्याला प्रकृतीसुद्धा सहाय्य करत असते. म्हणून तर उद्धरीत आत्मनात्मानं नात्मानं अवसादयित आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. आपण ठरवलं पाहिजे की आपण आपला उद्धार करायचा. ईश्वराच्या सृष्टीमध्ये संकल्प जसा असेल तशा सगळ्या गोष्टी घडत चालतात. हल्लीच्या काळामध्ये मानसशास्त्र असं आहे की तुम्ही सकारात्मक विचार करा म्हणतात ना, कायम बी पॉझिटिव्ह म्हणतात की नाही लोक. मग आपण सकारात्मक विचार करत राहिलो तर काय होतं, सकारात्मक विचार प्रक्षेपित केला की तो विचार जगात जातो, जगातल्या सकारात्मक गोष्टीला आपल्याकडे घेऊन येतो. जर मानसशास्त्रात एवढी ताकद असेल तर अध्यात्मशास्त्रामध्ये त्याहीपेक्षा मोठी ताकद आहे. जर आपण आपला उद्धार करावा असा संकल्प केला की उद्धाराकरता लागणारी सगळी सामुग्री बरोबर आपल्याकडे येत चालते. आणि हे आपल्या जीवनामध्ये पण आपल्याला अनुभवाला येतं. ज्या अर्थी आपण सगळे आळंदीला आलो याचा अर्थ आपलं पुण्यच आहे की नाही, म्हणून तर आपल्याला ज्ञानोबाने आपल्याकडे आकृष्ट करून घेतला. आता इथं आल्यानंतर प्रामाणिक राहिलं पाहिजे. बऱ्याचदा परमार्थात आलं की आपल्याला असं वाटतं आपल्याला अधिकार मिळाला आहे कशाचा, दुसऱ्याचे दोष पाहण्याचा. तेवढी परीक्षा आपण करू नये, तेवढी परीक्षा फक्त आपण आपलीच केली पाहिजे. आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजरी, ते सामुग्री किरपुरी मिळविली आणि तेची समयी, समय बघा किती गोड आहे, तेची समयी सद्गुरू भेटली पाही ते विची तेही काही वंचिजेना. त्याच समयाला, समयाची प्रतीक्षा करावी लागते बरं, वाट बघावी लागते. जर कदाचित आपल्याला सद्गुरूंचं दर्शन झालं नाही तर याचा अर्थ आपली योग्यता कुठंतरी कमी पडते आहे. आणि योग्यता झाली तर सद्गुरू आपल्याला भेट दिल्याशिवाय राहणार नाही. साधू भेट देती तया अवचितारे, अर्थ काम चाळ नाही चित्ता, माना मान मोह माया मिथ्या, वर्ते समाधानी जाणोनी नेनता पुढे.
साधू भेट देती तया कशी अवचिता, अकस्मात त्याला भेट देतील. आपण फक्त परिपक्व झालं पाहिजे. जसं त्या आम्रवृक्षाला पाड लागला ना तर पोपटाला आमंत्रण द्यावं लागत नाही. परिपक्व झाला की आपोआप पोपट येतो. कमळामध्ये सुगंध प्रकट झाला की भ्रमर आपोआप येतो. तशी आपली तयारी परिपूर्ण झाली की सद्गुरू शोधत शोधत आपल्याकडे येतात. सापडविले वाटे, सापडविले बरं. सद्गुरूंनी तुकोबारांचा शोध घेतला, सापडविले वाटे. आणि तुम्ही कुठं चालले होते? तुकोबारांचा मी चाललो होतो गंगा स्नानाला. जाता गंगा स्नानाला. रस्त्यावरच सद्गुरू आमचा शोध घेत आले. तुकोबारांची काय योग्यता असेल? गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, स्वप्नात तुकोबारांना बोध व्हावा, साक्षात्कार व्हावा, काय अधिकार संपन्नता असेल. स्वप्नात बोध होण्याकरता जागृतीतली साधना प्रबळ लागते. स्वप्नात तेच दिसतं ज्याचं जागृतीमध्ये चिंतन घडतं आहे. मला सद्गुरू भेट कधी देतील हे जागृतीतलं चिंतन आहे आणि म्हणून स्वप्नात प्रत्यक्ष दर्शन झालं आहे. तेची समयी सद्गुरू भेटले पाही. मंत्रतंत्राचा उपदेश करणारे गुरु प्रत्येक घराघरात आयते आहे, पण शिष्याला सद्वस्तूची प्राप्ती करून देतात. भगवान म्हणतात मी त्यांना सद्गुरू मानतो. मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत आयते, परी शिष्या ते मिळवी सद्वस्तू ते. सद्गुरू त्या ते श्रीकृष्ण मानी. आपण जाहिरातीचा काळ आहे सध्याला. जर आपण जाहिराती पाहिल्या ना या दूरदर्शनवर, इतके गुरुजी आलेले त्याच्यावर सगळे ना अंगठ्यामध्ये कोणता खडा घालावा याचाच उपदेश करतात. धन की वर्षा हो जाएगी. आणि नेमकं त्या टी व्हीत असं दाखवतात, ते माणूस बसलेला असतो खुर्चीवर, वरून पैसे खाली पडतात. धन की वर्षा हो जाएगी. हे मंत्र तंत्र उपदेशिते असे गुरु भरपूर आहे. खाली त्यांचा कॉन्टॅक्ट नंबरही असतो. आणि बरेच लोक जातात तिकडं, पण उद्धार कुठं आहे? सद्गुरू त्यांना म्हणतात जे शिष्याला सद्वस्तूची प्राप्ती करून देतात. आता आपला योग्य समय आला तर सद्गुरू भेटतात, आणि आपला समय बिकट आला तर मग जाहिरातीतले भेटतात. आणि त्याची समयी सद्गुरू भेटले पाही. धनाची वृद्धी त्यांची होते. हां, धनाची वृद्धी ते करतात, इथं आत्मधनाची वृद्धी होते. तेचे समयी सद्गुरू भेटले पाही. तेवीची म्हणजे त्याचप्रमाणे तीही काही वंचिजेना. वंचना करणं म्हणजे प्रतारणा करणं, तिरस्कार करणं. बघा, सद्गुरू कृपाळू आहे ना, म्हणून ते साधकाची प्रतारणा करत नाही किंवा फसवित नाही. आणि दुसरा भाव हा साधकही त्यांना फसवित नाही. म्हणजेच काय, जे आपल्या मनात आहे ना तेच आपल्या वाणीत, जे वाणीत आहे तेच कृतीत. त्याच्या मनात, वाणीत आणि कृतीमध्ये फसवणूक नाही करत. थोडक्यात दांभिकपणाने राहत नाही. अगर्वता करावे दास्य सकळ. तो गुरूंची प्रामाणिकपणाने सेवा करतो, म्हणून दोन्ही एकमेकाला फसवित नाही. दोघंसुद्धा. हा साधकही मोकळ्या मनाने त्यांच्या जवळ राहतो, मनच अर्पण करतो बघा. आणि श्रीगुरू आपल्या हृदयातलं सगळं ज्ञान त्याला प्रदान करतात. दोघंही एकमेकांची प्रतारणा करत नाही. हे झालं पाहिजे बरं. परमार्थातला व्यवहार एवढा शुद्ध असावा की दोघंही एकमेकाला फसवित नाही, दांभिकपणा चालत नाही. तेवीची ती काही वंचिजेना. माता सद्गुरूंनी सगळ्या ज्ञानाचा त्याला उपदेश केला, पण त्याला साक्षात्कार का झाला नाही? ज्ञानोबारा म्हणतात, उत्तम अधिकारी असेल तर लगेच साक्षात्कार, पण जर मध्यम असेल, कनिष्ठ असेल किंवा मंद प्रज्ञा असेल तर त्याला थोडा वेळ लागतो. कसा वेळ लागतो? उदाहरण पुढं देतात. आरोग्याचे उदाहरण आहे, एक शेतकऱ्याचं उदाहरण, एक प्रवाशाचं उदाहरण, 2-3 उदाहरणं देतात. परी ओखद घेत खेवो, काय लाभे आपुला ठावो, का उदय जताची देवो माध्यान्ह होय. ओखद म्हणजे औषध. औषध घेतल्याबरोबर काय आपुला ठावो लाभे. ठाव म्हणजे आरोग्य किंवा पूर्व प्रकृती. आपण आजारी पडलो आणि औषध घेतलं, लगेच आपण नीट होतो का? नाही. औषध जिरण्याकरता काही वेळ लागतो आणि आरोग्य येण्यासाठी सुद्धा थोडा वेळ लागतो. औषध रोगालाही कमी करतं आणि आपली शक्ती वाढवतं, पण लगेच नाही, त्याला थोडासा वेळ लागतो बरं. ओखद घेत खेवो, काय लाभे आपुला ठाव. जसं औषधाच्या सेवनानंतर आरोग्य प्राप्तीला वेळ लागतो. किंवा का उदय जताचे दिवो. दिवो म्हणजे सूर्य. सूर्य उदवल्याबरोबर
लगेच माध्यान्ह काळ होतो का? दुपार होते? नाही. दुपार होण्याकरता थोडासा वेळ जावा लागतो. 5-6 तासाचा वेळ तर जावाच लागतो. तिसरं उदाहरण, सुक्षेत्री. नेमकं हे उदाहरण आणि हा आपला काळ हे कसा आला आहे बघा. सुक्षेत्र आणि ओलटे, बीज ही पेरिले गोमटे, तरी आलोट फळ भेटे परी वेळे की गा. सुक्षेत्र, चांगली जमीन आहे. जमीन चांगली असू द्या, काळी जमीन आहे बघा, पण ओलटे, वापसा साधला पाहिजे ना. पाऊस पडावा, जमीन तापलेली असावी. तापलेल्या जमिनीमध्ये पाऊस पडला की वाफ तयार होते, त्याला म्हणा वापसा. त्याच्यामध्ये सुरुवातीचा पाऊस तर जिरण्यातच जातो. 2-4 पावसं चांगले पडले की मग वापसा साधते. वापसा साधला, बीज पेरलं. बीजही पेरिले गोमटे. बीजही चांगलं असावं, सुकलेली शेंगदाणे चालत नाही, दष्टपुष्ट शेंगदाणे असावे पेरण्यासाठी. बीजही पेरिले गोमटे. ज्ञानोबा म्हणतात, एका बीजा केला नाश, तुकोबारांचं प्रमाण आहे, तरी आलोट फळ भेटे. शेती नावाचाच व्यवसाय असा आहे की ज्याच्यामध्ये अगणित लाभ होतो. कधीतरी आपण विचार केला, पण शेती आपल्या अधीन असली पाहिजे. आता आपली शेती सगळी पराधीन होऊन गेली, सगळी. पूर्वीच्या काळामध्ये खतं घरी असायचं, शेणखत, गोमूत्र किंवा झाडपाल्यापासून औषध फवारणी करता तयार केलं जायचं. निंबोळीचा अर्क काढला जायचा. त्यामुळे घरातच औषधाचा, बियाणाचा खर्च वाचायचा, खतांचा खर्च वाचायचा. बैलही घरचे असायचे. बैल वजनदार जरी असेल तर फक्त पायाचं वजन पडतं. आता ट्रॅक्टरनं जर आपण केलं तर त्याचंच वजन जास्त पडतं जमिनीमध्ये, कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये. आणि पराधीन होऊन गेली शेती. आपल्या शेतीला आहे ना, स्वातंत्र्याच्या अगोदर फक्त शेणखताची सवय होती आपल्या जमिनीला. नंतरच्या काळामध्ये इंग्रजांनी किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी बळच युरिया टाकावं, अनेक प्रकारचे खतं टाकावे, अशी आपल्या जमिनीला व्यसनाची सवय लावली. परिणाम आता असा झाला आहे की आपली जमीन त्या खताशिवाय फळच देत नाही. जमिनीला सुद्धा व्यसन लागलेलं आहे. आता तुम्ही जर मोकळ्या पायाने चाललात ना, तर सिमेंटचे खडे लागावे असे मातीचे खडे लागतात, ढेकळं. इतकी जमीन कडक झाली आहे. जुन्या काळामध्ये ती लोण्याप्रमाणे लागायची, मऊ. शेणखताशिवाय ती मऊ होत नाही. हे सगळं झालं का? शेतीच पराधीन झाली आहे. पण असं नव्हतं. प्राचीन काळामध्ये उत्तम शेती, मध्यम व्यापार, मग कनिष्ठ नोकरी. मग शेतीच असा व्यवसाय आहे की ज्यात फळ फार मोठं भेटतं. पण लगेच पेरलं, आज पेरलं आणि उद्या म्हणला चला विळा घेऊन सोंगणी करायला, तर जमतं का? नाही. सुक्षेत्री आणि ओलटे, बीजही पेरिले गोमटे, तरी आलोट फळ भेटे. आलोट म्हणजेच काय? अत्यंत फार मोठ्या प्रमाणामध्ये फलाची प्राप्ती होते, परंतु वेळे की गा. पण त्या पिकाचा कालावधी असतो. काही 2.5-3 महिन्यातच पिकं येतात, काही 4-6 महिन्यामध्ये येतात, काही 18 महिन्यानंतर पिकं येतात, आणि काही पिकाला 2-4 वर्षाचा कालावधी. आता फळ झाडं लावले समजा, केशर आंबा, तर ते काही लगेच येत नाही. काल कुठं तरी पाहिलं मी, एवढंसंच झाड होतं आणि त्याला पेरू आला होता लगेचच्या लगेच. पण जे खरे झाड आहे त्याची परिपक्व वाढ व्हावी लागते. 5-7 वर्षानंतर मग मोसंबी वगैरे पिकं येतात. पिकं चांगलं येतं, पण वेळ प्रतीक्षा करावी लागते. तसं सद्गुरूंनी त्याला साक्षात्काराकरता उपदेश केला, पण ब्रह्म साक्षात्कार होण्यासाठी त्याची जर बुद्धी कमी असेल तर त्याला वेळ लागतो. आणखीन एक उदाहरण, जोडला मार्ग प्रांजळ, मिनला सुसंगाचाही मेळ, तरी पावी जे वाचून वेळ लागेची की. एखादा रस्ता चांगला मिळावा ज्याच्यावर चोर नाहीत, खड्डे नाही, गतिरोधक नाही, किंवा ज्याच्यावर वळणं नाही. जोडाला मार्ग प्रांजळ म्हणजे समृद्धी महामार्ग. मार्ग चांगला आहे ना, पण लोकाला भान नाही बघा गतीचं. जोडाला मार्ग प्रांजळ, मिनला सुसंगाचाही मेळ. प्रवासामध्ये रस्ता चांगला असावा आणि प्रवासामध्ये सोबती चांगले असावे, जे की आपल्या वाट्याला क्वचितच येतात. चांगले लोक बसमध्ये येतच नाही, नाव फक्त बस आहे. आपल्यासारख्याला प्रवास उभारूनच करावा लागतो. सुसंगाचाही मेळ, प्रवासामध्ये चांगल्या माणसांचा मेळही घडावा लागतो. मग पावी जे मुक्काम प्राप्त होतो, पण वेळ लागेची की. पण वेळ मात्र लागतोच की नाही. ज्ञानोबांच्या सोबत आपण चाललो, मार्ग चांगला आहे, ज्ञानोबांचा सहवास आहे, अनेक महापुरुषांची संगती, पण वेळ लागेची की. 18-20 दिवसाचा वेळ लागतोच की नाही पंढरपूरला जायला. तसं हे उदाहरण आहे.
आत्मसाक्षात्काराकरता वेळ लागतो. बऱ्याच लोकांना घाई होते. आज तुळशीची माळा परिधान करायची आणि लगे उद्याच मला देव दिसला पाहिजे. एवढं सोपं आहे का ते? देवाचं दर्शन व्हायला एवढं नाही, वेळ लागतो बघा. ही झाली उदाहरणं. तैसा वैराग्य लाभ झाला, वरी सद्गुरूही भेटला, जीवी अंकुर फुटला विवेकाचा, तेने ब्रह्म एकाथी येर आघवीची भ्रांती, हेही कीर प्रतिती गाढ केली. या 2 वयाचा एकत्र विचार आहे बरं. तैसा वैराग्य लाभ झाला, कुठे आलं ते? 95 क्रमांकाच्या ओळीमध्ये. घेऊन केले आढळ वैराग्य पद. वैराग्याच्या नंतर विवेक असतो. क्रम ज्ञानोबऱ्यांचा असा आहे बरं. विचारसागरामध्ये ना त्या अधिकाऱ्याचं लक्षण सांगत असताना विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व असं म्हटलंय की नाही. इथला क्रम तसा नाही. वैराग्य लाभ आणि मग सद्गुरूंची भेट. त्या विवेकाची व्याख्या करत असताना सत्संगतीने, आत्मा अविनाशी, तद्व्यतिरिक्त सगळं चंचल आहे असा विचार त्याला विवेक म्हणतात की नाही. विवेकाकरता सत्संगती असावी लागते आणि संतांची संगती होण्याकरता वैराग्याची भूमिका तयार लागते. म्हणून तर अगोदर वैराग्य घेतलं आहे, वैराग्याच्या नंतर मग खऱ्या संतांची प्राप्ती. तसं वैराग्यसुद्धा शास्त्रानुसार, कर्मानुसार इथल्या वैराग्याचा जो क्रम आहे ना तो ईश्वराच्या प्रसादाने मिळालेला आहे. म्हणून क्रम असा घेतला आहे. नाहीतर विचारसागरातला चुकला आहे असा अर्थ घेऊ नका. इथला क्रम मला तो सांगायचा आहे. वैराग्य लाभ झाला, वरी शिवाय त्यामध्ये सद्गुरूही भेटला, सद्गुरूंचं सुद्धा त्याला प्राप्ती झाली. आणि त्यामुळे संत तेथ विवेका असणे की जी. ते संत आहे तिथेच विवेक आहे. म्हणून जीवी नाम अंतकरणामध्ये अंकुर फुटला विवेकाचा. विवेकाचा अंकुर उदयाला आला. विवेक त्या शक्तीला म्हणतात ज्यामध्ये 2 पदार्थांची निवड केली जाते. ज्याप्रमाणे राजहंस आहे की नाही, त्याच्यासमोर आपण दूध आणि पाणी एकत्र करून ठेवलं तर त्याच्याकडे विवेक आहे. चाचूचेने सांडसे, खांडीचे पय पाणी राजहंसे. त्यांनी चोच टाकली त्या मिश्रणामध्ये की बरोबर तो दुधाचं सेवन करतो आणि पाणी तसंच ठेवतो. तसा विवेक त्यालाच म्हणतात जो आत्मस्वरूपाचं ग्रहण करतो आणि अनात्म असणाऱ्या पदार्थाला टाकून देतो. विवेक प्राप्त झाला तर तेने नाम त्या विवेकाने ब्रह्म एक आथी. खरी वस्तू कोणती आहे? ब्रह्मच. ब्रह्म सत्यम, ब्रह्म एक आहे. येर, येर म्हणजे इतर, आघवीची भ्रांती. एका परब्रह्माला सोडून सगळ्याच्या सगळं असणारं जगत भ्रांती म्हणजे भ्रम आहे. ज्ञानोबराय हा विवेक सांगतात बरं. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. विवेकच आहे ना. ज्याप्रमाणे आपण मंथन केलं की लोणी घेतो, असार त्यागा ताकाचा परित्याग करतो, तसं अनंताला परमात्म्याला घ्यायचं. वाया व्यर्थ कथा सांडी, वाया व्यर्थ मार्गही सांडी. येर आघवीची भ्रांती, केव्हा लटिका व्यवहार, सर्व हा संसार. वाया येरझार हरिविन. हरी वाचून बाकी सगळं वाया आहे, म्हणजे हरीच खरा आहे. म्हणून ब्रह्मन हरी एकच आहे. एक हरी आत्मा जीव शिवसम, वाया तो दुर्गम न घाली मन. हे विवेक कोणामुळे प्राप्त होतो? संतांच्या जवळ कायम गेलं पाहिजे. ज्ञानोबरा विवेक सागर आहे बघा. विवेका सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. म्हणून तेने ब्रह्म एकाथी येर आघवीची भ्रांती, हेही कीर प्रतिती गाढ केली. अशा प्रकारची प्रतिती अनुभूती त्याने अत्यंत बळकट केली. म्हणजे त्याचा वैराग्यही चांगला आहे आणि विवेकही चांगला आहे. पण आता जे ब्रह्म त्याने सत्य मानलं आहे त्या ब्रह्माशी त्याला एकरूप व्हावं लागेल की नाही. वेगळा राहिला की ब्रह्माशी भेद येईल आणि भेद आला की द्वैत आलं की त्यामध्ये भेदाचं मग दुःख हे फळच आहे. परी तेची जे परब्रह्म सर्वात्मक सर्वोत्तम, मोक्षाचे हे काम सरे जेथ. आता त्या परब्रह्माचं वर्णन केलं आहे बरं का. 6व्या ओळीपर्यंत हा एकत्र 4 वयाचा विचार आहे. तेची जे परब्रह्म, सर्वोत्कृष्ट असणारं परब्रह्म, ज्या पलीकडे कोणतं प्राप्तव्य नाही, जे सगळ्या जगाचं प्रकाशन करणारं व्यापक तत्त्व त्याला म्हणतात परब्रह्म. कसं आहे म्हणे? सर्वात्मक.
सर्वांच्या हृदयामध्ये व्याप्त आहे. आकाशामध्ये असणारा सूर्य आणि जमिनीवर आपण 100,000 घट ठेवले, त्यामध्ये पाणी आहे. जसं प्रत्येक घटामध्ये सूर्याचं प्रतिबिंब आहे, तसं आपल्या प्रत्येकाचं देह म्हणजे घटच आहे की नाही. यामध्ये परमात्म्याचा अंश प्रकट झाला आहे. म्हणून तर सर्वा घटी राम देहादेही एक भरला घनदाट म्हणून सर्वात्मक आहे. सर्वोत्तम इतकं उत्तम आहे की याच्यासारखं श्रेष्ठ कोणतंच नाही. उलट ते परब्रह्म असं आहे की जिथं गेल्यानंतर मोक्षाचेही काम सरे. मोक्षाचा काम म्हणजे इच्छा. मोक्ष प्राप्त करून घ्यावं ही इच्छासुद्धा ज्या ठिकाणी संपून जाते. इच्छा कुठपर्यंत असते? प्राप्त होईपर्यंत. आणि एकदा प्राप्त झालं की मग इच्छा राहत नसते बघा. म्हणजे परब्रह्माची प्राप्ती झाली की त्यालाच मोक्ष म्हणतात. तिथे गेल्यानंतर मोक्षाची सुद्धा इच्छा राहत नाही. कामना ही कामना किंवा काम शब्दाचा एक अर्थ प्रयोजन, जिथे मोक्षाचंही प्रयोजन संपून जातं असं ते परब्रह्म आहे. यया तिन्य अवस्था कोटी जिरवी जे गा किरटी तया ज्ञानासीही मिठी दे जे वस्तू. हे सगळं परब्रह्माचं वर्णन आहे बरं. या सगळ्या ओव्यांचा संबंध 6व्या ओवीमध्ये लागतो. म्हणून फक्त हे आपण एकदाच ओव्या वाचून न घेता त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तिन्ही अवस्था, 3 अवस्था आपल्याला अनुभवाला येतात. आता कोणती अवस्था आहे आपली? जागृती असावी अशी माझी अपेक्षा आहे. जागृती अवस्था आहे. गाढ झोपेची सुषुप्ती अवस्था आहे. आणि सुषुप्ती अवस्था नाही आणि जागृती नाही तर मधली अवस्था ज्यामध्ये संस्कारता आहे त्याला स्वप्न असं म्हणतात. 3 अवस्थेमध्ये प्रवास करणारं चैतन्य त्याला जीव म्हणतात बघा. आणि या 3 अवस्था घालवणारं एक ज्ञान आहे. कोणतं? अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती ज्ञान. या 3 अवस्था अज्ञानाच्या आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती 3 अवस्था अज्ञानाच्या. मी ब्रह्म आहे ही अवस्था ज्ञानाची. आणि या ज्ञानाला सुद्धा जिरून जावं लागतं बरं. म्हणून या 3 अवस्था पोटी जिरवी जे. या 3 अवस्था आपल्या पोटामध्ये जे जिरवितं, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, या 3 अवस्था कोणाच्या पोटात गेल्या? ज्ञानाच्या. ओवी तशी आहे. आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जया जनी तया हरपती घनी अज्ञान तत्वी. ते अज्ञान ज्ञानी बुडालिया ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया जैसा वन्य काष्ट जाळून स्वये जळी. जागृती, स्वप्न, सुषुप्ती. सुषुप्ती म्हणजे अज्ञान. अज्ञानाच्या 3 अवस्था आहे. फक्त एक सूक्ष्म आहे आणि 2 बीजरूप आहे, एक कार्यरूप आहे. या 3 अवस्था वृत्ती ज्ञानामध्ये, अहम ब्रह्मास्मी वृत्ती ज्ञानामध्ये जिरून जातात. आणि या ज्ञानाला सुद्धा जे आपल्या पोटामध्ये घालतं ते परब्रह्म आहे. या 3 अवस्था पोटी जिरवी जे गा किरटी तया ज्ञानासीही मिठी. त्या ज्ञानाला सुद्धा जे आलिंगन देतं, खाऊन टाकतं, गिळंकृत करतं, मिठी दे जे वस्तू, ते वस्तू नाम परब्रह्म आहे. जिथं गेल्यानंतर ऐक्याचे एकपण सरे. आता ऐक्य व्हावं, भेद नष्ट व्हावा, ऐक्याचा एकपणाही संपून जातो. का बरं? ऐक्य हे अगोदर भेदात असतं, भेदाच्या सापेक्ष आहे. एकपणा 2च्या सापेक्ष आहे. जिथं केवळ एक आहे तिथं एकपणा राहत नसतो. एखादा मनुष्य पाण्यात जर बुडाला तर मी बुडालो असं सांगतो का? नाही सांगू शकत. आणि जर सांगत असेल तर मग अजून बुडालाच नाही. जर बुडाला तर मी बुडालो हे सांगू शकत नाही. तसं ज्या स्वरूपात गेला तर मी एकरूप झालो असं सांगता येत नाही. झाला असेल तर अजून वेगळा आहे हे सिद्ध होतं. म्हणून ऐक्याचे एकपणे सरे जेथ आनंद कनही विरे. मी ब्रह्म झालो या भूमिकेमध्ये पहिल्यांदा आनंद होत असतो. मी ब्रह्म झालो त्या तृप्तिदीप प्रकरणामध्ये नाही का, धन्योहम धन्योहम असा सुरुवातीला आनंद होतो. आणि तो आनंद व्यापक आनंदाच्या भूमिकेतून पाहिला तर आनंदाचा कण आहे. आणि तो कणही ज्या ठिकाणी विरून जातो बरं, चांगला आहे का, विषयातला आनंद आनंदच नाही आहे, पण विषयाच्या आनंदाच्या सापेक्ष मी ब्रह्म आहे हा जो आनंद होतो ना, तो आनंदाचा कण आहे. आणि तो आनंदाचाही कण ज्या आनंद कंदात विरून जातो,
जेथ आनंद कनही विरे, म्हणजे आनंदाची सुद्धा उर्मी राहत नाही. ज्ञानोबा म्हणतात काहीची नुरोनी उरे जे काही का. काय ओवी गोड आहे हो. काहीच उरत नाही आणि शेवटी उरतं, म्हणून उरतो तो देव आहे. काहीची नुरोनी म्हणजेच काय, जगत नावाचं कार्य उरत नाही. जगत कार्याचं कारण अज्ञान उरत नाही. अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य न उरता जे काही उरतं, शून्य राहत नाही आणि द्वैत राहत नाही. सर्वांचा निषेध केल्यानंतर जे राहतं उरे, तो का म्हणे उरी नुरे, त्यांचे खरे उपकार. किंवा ते साठवला हरी, तो का म्हणे हरी काही ओरून नेती पण उरी. काहीच उरू देत नाही, पण हरी मात्र उरतो, शिल्लक राहतो. आणि तो असा राहतो की तो एकटाच आहे. काहीची नुरोनी, विशेष काही राहत नाही, पण सामान्य तत्व राहतं. काहीची नुरोनी उरे जे काही का. अज्ञान राहत नाही. एक सांगू का आता भाव, अज्ञानही राहत नाही आणि तत्सापेक्ष ज्ञानही राहत नाही. मग काय राहतं, फक्त परब्रह्म राहतं. उरे जे काही का, ते कोण आहे परब्रह्म. ती ब्रह्मी ऐक्यपणे ब्रह्मची होणे असणे, ते क्रमेची करुणी तेने पावी जे पै. ती ब्रह्मी, त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कसं राहावं, ऐक्यपणे ब्रह्मची होणे असणे. त्या ब्रह्मापासून आपण वेगळं राहायचं नाही, त्याच्याशी आपण ऐक्य साधायचं आणि ब्रह्मच होऊन राहायचं. आता तिथं मी ब्रह्म झालो हे म्हणण्याकरता जागा राहत नाही. जो झाला तो काहीच नव्हे, आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे. जो झाला तो म्हणत नाही आणि जो झालाच नाही तो म्हणल्याशिवाय राहत नाही. ब्रह्मची होणे असणे आणि तो प्रकार क्रमेची करुणी तेने पावी जेपे. अशी अवस्था क्रमाक्रमानेच त्याने प्राप्त केलेली आहे. कशी प्राप्त केली, उदाहरण देतात. भुकेलियापाशी ओगरिले षडरसी, तो तृप्ती प्रतिग्रासी लाही जेवी. तैसा वैराग्याचा ओलावा, विवेकाचा तो दिवा. अंबुथिता आत्मठेवा काढी चितो. एखादा व्यक्ती भुकेला आहे, त्याच्याजवळ षडरसाने संपन्न असणारं ताट आपण वाढलं, लगेच त्याला तृप्ती नाही मिळत. तो तृप्ती प्रतिग्रासी, प्रत्येक घासाबरोबर जेवी लाहे, ज्याप्रमाणे मिळवितो. हे झालं उदाहरण. तैसा, त्याप्रमाणे वैराग्याचा ओलावा आहे. एखादा दिवा असेल तर त्याला ओलावा कशाचा लागतो, तेलाचा. वैराग्य हेच एक प्रकारचं तेल आहे. वैराग्याचा ओलावा विवेकाचा तो दिवा आहे. आणि तो दिवा प्रकट झाला, उजळाला किंवा मोठ्या प्रमाणामध्ये पेटला तर तो एका निधानाला काढतो. कोणता, अंबोथिता आत्मठेवा काढीची तो. जर आत्मठेवा निधान प्राप्त करायचं असेल तर हातात दिवा लागतो विवेकाचा आणि त्या दिव्याला वैराग्याचं तेल लागतं. हे जर असेल तर तो आत्मठेवा काढतोच. हा आत्मठेवा अंतःकरणात आहे आणि ब्रह्मठेवा जगात आहे. दोन्ही एकच आहे, पण तो काढून घेतो. तरी भोगी जे आत्मरिद्धी, एवढी योग्यतेची सिद्धी. जयाच्या अंगी निरवधी लेणे झाली. लेणे म्हणजे अलंकार, तर मग रिद्धी म्हणजे ऐश्वर. आत्मस्वरूपाची प्राप्ती हे आत्म ऐश्वर्य आहे आणि ते आत्म ऐश्वर्य भोगावं एवढी योग्यतेची तयारी, योग्यता असावी लागते की नाही. परमार्थामध्ये अधिकार संपन्न असावा लागतो. आत्मस्वरूपाचा भोग घ्यावा. ऐश्वर्य सगळ्यांना भोगता येत नसं बरं. कल्पना करा, एखाद्याकडे श्रीमंती आहे, त्या श्रीमंतीचा भोग घ्यायचा असेल तर आरोग्य चांगलं असावं लागतं. तसं आत्मरिद्धी, आत्मस्वरूपाचं ऐश्वर्य आहे, ते भोगण्याकरता विवेक वैराग्याचं ऐश्वर्य असावं लागतं. आणि एवढी योग्यतेची सिद्धी ती त्याच्याकडे आहे आणि ती सिद्धी, ती तयारी जयाच्या अंगी, ज्या साधकाच्या अंगावर निरवधी अमर्याद अलंकाराच्या रूपाने प्रगट झालेली आहे. जसा मनुष्य अलंकार काढत नाही तसं आत्मसाक्षात्काराला भोगावं अशा प्रकारची योग्यता हीच एक प्रकारचा अलंकार आहे. आणि ती सिद्धी नावाचा अलंकार तो आपल्या जीवनामध्ये परिधान करतो. असा तो साधक, तो जेणे क्रमे ब्रह्म होणे करिगा सुगम, तया क्रमाचे आता वर्म ऐक सांगू. असा साधक ज्या ज्या क्रमाने, त्याला क्रममुक्ती म्हणतात बरं,
एका एका पायरीने ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होणं. आपण विचार केला होता निष्काम कर्मापासून प्रारंभ आणि नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत परिसमाप्ती. हे क्रमाक्रमाने तो मिळवतो. जेणे क्रमे ब्रह्म होणे करी, ज्या क्रमामुळे तो ब्रह्म प्राप्त होणं सुगम करी, सहज प्राप्त करून घेतो. भगवान म्हणतात तया क्रमाची आता वर्म ऐक सांगू. त्या क्रमाचं जे काही वर्म आहे ते आम्ही तुला सांगणार आहे, ते तू श्रवण कर, ऐक. पण ते आज नाही, ते आता उद्यापासून ऐक. कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.